त्याबद्दल थोडं तरी तू सांगावंस. बादल, तुझा प्रश्न खरंच रास्त आहे, कारण हे विकेट खूप डिफिकल्ट आहे. सिमेंट विकेट, माती पाटा विकेट जे बनवतात ते वेगळे असतात. या विकेटवर थोडी ग्रास सोडल्यामुळे लांबचा बॉल खूपच फास्ट येतो, म्हणजे शॉट खेळणं थोडं कठीण जातं. या विकेटवर बॅटिंग करणं कठीण आहे. या विकेटवर जो बॅटिंग करेल तो कुठच्याही विकेटवर बॅटिंग करू शकतो. आणि स्पर्धेदरम्यान तर मी आयोजनाबद्दल काय वादत नाही, खूपच छान आयोजन आहे. कारण एवढं असं आयोजन सिंधुदुर्गात मी तर एक 20-25 वर्ष खेळतो आहे, पण एवढं आयोजन मी प्रथमतःच बघितलं सिंधुदुर्गात. की टापटीप सर्व कोरोनाचे नियम वगैरे सर्व पाळून आयोजन केलं आहे. आयोजनाबद्दल धन्यवाद. आणि खास आकर्षण म्हणजे स्पॉन्सरसाठी जी बाईक आहे ती म्हणजे एक पर्वणीच आहे. कारण कुठच्याही स्पर्धेत असं नसतं की स्पॉन्सरला बक्षीस किंवा काही असतं. कारण खरी मेहनत ही स्पॉन्सरचीच असते. का आम्ही किती खेळू शकतो, किती काही करू शकतो, गाडीत बसले की इकडे येऊ शकतो, पण त्या गाडीत बसून जे येण्यासाठी पैसे लागतात ते स्पॉन्सरच देऊ शकतो. म्हणून ज्या स्पॉन्सरला गाडी ठेवली आहे त्याबद्दल मी कोकण संवादाचे मनापासून आभार मानतो. अगदी बरोबर आहे. कारण जगात सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येते नाही. आणि त्यामुळेच अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाच्या मालकाला आहे 1 लाखाची बाईक. मी विनंती करतो कोकण नाऊचे संचालक सन्माननीय ओमकारजी गावकर यांना आपण वितरित करावा मॅन ऑफ द मॅचचा किताब. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा अष्टपैलू आविष्कार सँडी कुंडेकर. टेनिस क्रिकेटच्या मैदानावर देण्यात येणारे सगळे पुरस्कार आतापर्यंत ज्या खेळाडूने पटकावलेत अशा महान खेळाडूपैकी एक सँडी कुंडेकर, मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू प्रदीप. हॅलो बादल, सँडीसाठी नक्कीच एक ओळ म्हणावी लागते, पुराना घोडा फिर भी तेजी से दौडा. धन्यवाद बादल. साई शिवलिम गोवा विपक्ष श्री सातेरी मोर्ले या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. मात्र साई शिवलिम गोवा क्रिकेट संघासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. प्रारंभीची लढत ही गमावल्यानंतर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय तो मॅन फ्रॉम देवलीचा मिस्टर सचिन आचरेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. तर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते ती पांडुरंग चिरमुले त्याच्या साथीला रंजन केनी नावाची जोडी. यावेळी दोन शतरक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती भेदण्याचा प्रयत्न शतरक्षक ती घोडचूक करतोय. परिणामी डोळ्याचं पापणं लवतं न लवतं चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने 4 धावांसाठी बाहेर जाताना दिसतोय. खापरेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या सुखकर प्रवासासाठी नक्कीच संपर्क करा. श्री महेश कुर्ले यांच्या माध्यमातून वेगवेगळे ट्रॅव्हल्स, वेगवेगळ्या सहली आपण आयोजित करू शकतो. त्यांच्या मार्फत मालवण मुंबई डेली सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लाभ रेडिफिलिंग ट्रस्ट, त्या ट्रस्ट मार्फतही आपल्याला वेगवेगळे लँड डेव्हलपर्स पाहायला मिळत आहेत. आपण अवश्य संपर्क करावा. आमच्या स्क्रीनवरती संपर्क क्रमांक पाहायला मिळत आहेत. साई शिवलिम गोवा विपेक्ष श्री सातेरी मोर्ली या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. पहिली लढत ही सातेरी मोर्ले क्रिकेट संघाने श्री रामेश्वर बॉईज आनंद क्रिकेट संघाविरुद्ध जिंकली होती. एक सांघिक कामगिरीच्या जोरावरती हा संघ आतापर्यंत मजल मारताना दिसतोय. दुसऱ्या फेरीची ही लढत या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती पाहायला मिळते. सलामीवीर साही झोरे जो या अगोदरच्या सामन्यातील हिरो, मात्र या सामन्यापुढे पूर्णपणे झिरो ठरतोय. फलंदाजीची जबाबदारी पांडुरंग चिरमुले त्याच्या साथीला रंजन केनी या दोन फलंदाजांवरती येऊन ठेवते. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली जाते. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी पूर्णपणे असफल ठरतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती धावफलकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ. कुठचेही नावलौकिक खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत नाही. एक गोपाल गावस गोवा राज्यातील एक मोठा तारांकित खेळाडू, मात्र सांघिक खेळाडूंच्या जोरावरती हा संघ आतापर्यंत मजल मारतोय. ज्या बलाढ्य आरुंदा क्रिकेट संघावर मात केली होती ती गाठ पडते. ही खून गाठ बांधली गेली ती साई शिवलिम गोवा क्रिकेट संघ विरुद्ध. यावेळी चेंडूला दिशा दिली जाते शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. मनोज वाटेगावकर स्क्रीनवरती येतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली ती 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात.
11 धावा एका गडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना या टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती फलंदाजांचा कस लागणारी ही खेळपट्टी, तर गोलंदाजीसाठी अनुकूल डीप मिड विकेटच्या दिशेने हवेत सूर मारून संभाव्य षटकाराला थोडंसं रोखलं जात आहे. ते क्षेत्ररक्षकाकडनं नक्कीच आमच्या रिप्लेवरती ते क्षेत्ररक्षकाची कसरत पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय, तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली ती पंचाकडनं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळायचा. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने हवेमध्ये सूर मारला होता. त्या सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळतंय हे वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण. मात्र त्या 6 धावा की 2 धावा हे चित्र अजूनही स्पष्ट होणं बाकी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हवेत झेपावला होता क्षेत्ररक्षक. शेवटच्या क्षणी चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकतोय आणि शेवटच्या क्षणी हा सीमारेषेच्या बाहेर पाय पडताना दिसतोय. नक्कीच आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी पाहायला मिळते. ती क्षेत्ररक्षक याची आपल्या संघासाठी निर्णायक 4 धावा वाचवण्यात यशस्वी ठरला. सांघिक धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा उसरी घेतलेला चेंडू गौरव हिरलेकरचा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, तो यावेळी फसला जातोय. तो फलंदाज रंजन केनीचा. सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मॅन फ्रॉम वराडचा. नेहमी हसतमुख असणारा हा खेळाडू गौरव हिरलेकर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काहीसा तांत्रिक माफ करा, एकेरी धाव निघते आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती आता एका सुस्थितीत पाहायला मिळते. ती 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. एस्टेनच्या मागे कौस्तुभ मसूरकर. मात्र त्या कौस्तुभ मसूरकरची ही नजर आमच्या गुणलेखकावरती पाहायला मिळते. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न रंजन केनीचा पूर्णपणे असफल ठरताना दिसतोय. एका लयमध्ये सुरेख गोलंदाजी ही पाहायला मिळते. ती गौरव हिरलेकरची. साई शिवोलीम गोवा क्रिकेट संघाकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. याही वेळी बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीवरती चोख रणनीती ही फलंदाजासाठी आखली जात आहे आणि त्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय तो गौरव हिरलेकर नावाचा गोलंदाज. दुसरं षटक इथं मात्र समाप्त होताना दिसत आहे आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. जो या अगोदरच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता तो मिस्टर साई झुरे. या साई झुरेची खेळी समाप्त झाल्यानंतर कुठेतरी दडपण हे पाहायला मिळतंय. ते फलंदाज रंजन केनी त्याच्या साथीला पांडुरंग चिरमुले ही जोडी मैदानावरती. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर उर्वरित 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 24 चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल, संयमातून आक्रमकता या मैदानावरती साधली जाईल का, की जे प्रारंभीच्या गोलंदाजांनी सातत्य राखलं ते उर्वरित गोलंदाज या मैदानावरती सातत्य एका लयमध्ये गोलंदाजी करतील का, हे चित्र बघणं औत्सुक्याचं राहील त्या मैदानावरती. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अमित कारणे नावाचा गोलंदाज. मॅन फ्रॉम कट्टा. मधल्या इष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला सुरेख फटका पाहायला मिळतोय. हा इलय गोचा षटकार पाहायला मिळतोय. त्या निर्णायक 6 धावा मिळतात. 6 धावेने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. साई जोरे हा लवकर बाद झाल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही 2 खेळाडूंवरती येऊन टेपते. तर एका सुरेख नेतृत्वक फटका हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळाला, तो उजव्या हाताच्या फलंदाजाचा. यावेळी पंचांचा उजव्या साईडने गोलंदाजी होते. ही उजव्या एष्टीवरती त्या चेंडूवरती पूर्णपणे स्तब्ध ठेवलं जात आहे. ते फलंदाजाला धाव घेणं थोडंसं कठीण होऊन बसतंय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. तर यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट एंडने या पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजीची ही सुरुवात. यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधना चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अखेर कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. ती सुरेख फेक यष्टीरक्षक कौस्तुभच्या हाती विसावताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
षटक क्रमांक 3 पाहायला मिळतंय. या मैदानावरती दुसऱ्या फेरीची गाठ ही श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाची, तर गाठ ही पडली जाते ती साई शिवोलीम क्रिकेट गोवा संघासाठी. मात्र या संघासाठी विजय हा अति आवश्यक असेल तो या मैदानावरती. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्टिअर केलं जातंय. एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 20 धावा धावफलकावरती, आतापर्यंत 11 धावा, जी आश्वासक सुरुवात हवी होती. मात्र सलामीवीर साई जोरे हा माघारी परतल्यानंतर फलंदाजीची निर्णायक जबाबदारी रंजन केनी त्याच्या साथीला सलामीवीर पांडुरंग चिरमुले या 2 फलंदाजांवरती येते. याही बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला मागे सरसावून डीप पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तो यावेळी फसला जातोय. तो अमित कारानेच्या गोलंदाजीवरती निर्धाव चेंडूने सांगता झाली ती अमित याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत सुरेख 5 चेंडू हाताळले गेले. त्या 5 चेंडूंवरती 8 धावा खर्च करतोय. ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती ती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती साई शिवोलीम गोवा क्रिकेट संघाकडनं. यावेळी एकेरी धाव निघते. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पाहायला मिळते 21 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात निर्णायक 3 षटकं. प्रारंभीच्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. तर मैदानात आपल्याला पाहायला मिळेल ती इलोयगोची टस्कर ड्रिंक स्टॉली घेऊन मैदानात जाताना. सुंदर आलिशान आपल्याला ऍडमिशनचे सुसज्ज बिल्डिंग्स पाहायला मिळत आहेत या स्क्रीनवरती. कारण ज्या ऍडमिशनने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि एक वेगळ्या उंचीवरती आपलं नाव नेऊन ठेवलं ते ऍडमिशन्स आपण या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सुसज्ज अशी लॅबोरेटरी पाहायला मिळते जी कॉम्प्युटरची, त्याचप्रमाणे रिग्रूप ग्रीन इलेक्ट्रिक बाईक साठी आपण संपर्क साधा. कोकणातील रस्त्यांवर ही सुसाट धावणारी इलेक्ट्रिक बाईक डीलरशिप साठी संपर्क आहेत त्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण अवश्य या डीलरशिपला भेट द्या आणि भविष्याचा विचार करून जे स्वयंचलित वाहन या रस्त्यावरती आणलं गेलं त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणातील एक सुसज्ज दालन हे पाहायला मिळतंय. कुठच्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी 30% अशी भरघोस सूट दिली जाते ती RK इलेक्ट्रॉनिक्स मालवणकडनं. त्याचप्रमाणे इंडियन लाईफ टाईल्स ही सिरामिक टाईल्स मुंबई गोवा हायवे जवळ हे आपल्याला शॉप पाहायला मिळतोय. आपल्याला वेगवेगळ्या इमारतींमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे टाईल्स आपल्याला बसवायचे असतील तर नक्कीच या शॉपला आपण भेट द्यावी. त्याचप्रमाणे लाभ रिडिफायनिंग ट्रस्ट पाहायला मिळतोय. विशाल प्रभाकर परब यांच्याशी आपण संपर्क करावा. प्रारंभीची 3 षटकं समाप्त झाल्यानंतर पंचांचा इशारा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. पंचांचा अजूनही उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 18 चेंडूंवरती किती धावांपर्यंत मजल मारली जाते. सलामीवीर पांडुरंग चिरमुले तर रंजन केनी, ज्या रंजन केनीकडे एक गुणवत्ता आहे तो क्लास आहे. मात्र या मैदानावरती ती प्रतिभा दाखवावी लागेल ती रंजन केनीला. यावेळी सुरेख फटका हा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचा कस हा सीमारेषेजवळ पाहायला मिळतोय. चेंडूची परती ही विलंबाने होते. तोपर्यंत धावांची लयलूट पाहायला मिळते ती या मैदानावरचे 3 निर्णायक धावा. ज्या तिहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ही 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात प्रारंभीच्या धावांमध्ये ज्या संघाला संघर्ष करावा लागत होता तो कुठेतरी यावेळी रंजन केनी जबाबदारी स्वीकारतोय. आपल्या खांदी ही महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारून एक आक्रमक पवित्रा हा पाहायला मिळाला तो 4थ्या षटकावरती. यावेळी मधल्या इष्टीवरचा हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक याच्यामध्ये असलेली शर्यत अखेर चेंडू जिंकतोय. निर्णायक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय तो लाभ रिडिफायनिंगचा चौकार आणि चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 28 धावा एका गडीच्या मोबदल्यात. कोकणच्या लाल मतीतील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ, ज्या कोकण नाऊने मागील काळामध्ये वेगवेगळी व्यासपीठ निर्माण केली, वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. याच उपक्रमाबरोबर एक सांघिक स्पर्धा ही कोकण नाऊ प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच माध्यमातून अजून काही मोठ्या घोषणा या आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळाल्या.
यावेळी सुकृत जोशीचा अप्रतिम झेल संभाव्य झेलाला एका झेलामध्ये रूपांतरित केलं गेलं ते स्वीकृत जोशीकडनं रिप्ले मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ही प्राइज विकेट मिळते ती साई शिवलिम गोवा क्रिकेट संघाला. अल्ट्रा प्रेस्टीज आपल्याला पाहायला मिळते. उंच गेलेला चेंडू शेवटच्या क्षणी हवेमध्ये मारलेला सूर हा निर्णायक वाखाणण्याजोग हे स्वीकृत जोशीचं क्षेत्ररक्षण ज्या मॅनफॉर्म तारकर्लीवरनं बिलॉंग करणारा खेळाडू मात्र आज प्रतिनिधित्व करतोय तो साई शिवलिम गोवा क्रिकेट संघाचं. रंजन केनीची खेळी समाप्त झाली ही दुसऱ्या गड्याच्या रूपात. जो रंजन केनी या मैदानावरती वाटत होता की स्थिर सावर होईल, एक आश्वासक जी मनात गृहीत धरलेली धावसंख्या धावफलकावरती उभारली जाईल का, मात्र त्या हताश निराश मनाने तंबूच्या दिशेने यावं लागलं ते रंजन केनीला. नवीन फलंदाज हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय तो नॉस्टॅकिनच्या दिशेने. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुधा पांडुरंग चिरमुलेचा हा एकेरी धावेसाठी ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती या स्पर्धेतील पहिला वहिली सकाळची लढत ज्या संघाने जिंकली होती आणि गाठ पडली ती साई शिवलिम गोवा क्रिकेट संघासाठी. यावेळी सुरेख चेंडू ज्या टेनिस क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातं तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूवरती एक रक्षात्मक फटका पाहायला मिळाला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती धावफलकावरती 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक हे 4 पाहायला मिळतंय. त्या षटकावरती मिस्टर गौरव हिरलेकर हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती. यावेळी मधल्या आणि डाव्या यष्टीवरचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण चित्त्याच्या चपळाईने जी महत्वपूर्ण एक धाव जोडली जात आहे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 31 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 4 षटक 24 चेंडूचा खेळ समाप्त आणि 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ही डावाची सुरुवात श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाची पाहायला मिळते. मात्र इतर सांघिक कामगिरी उंचवावी लागेल श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला. जो प्राथमिक फेरीची लढत झाली ज्या लढतीत गोलंदाजीप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तितकीच सुंदर फलंदाजी मिस्टर साई झुरेची. मात्र कालच्या मागच्या सामन्यातला हिरो या सामन्यामध्ये सबसेल झिरो ठरला. मात्र यावेळी मधल्या फलंदाजांना ती जबाबदारी सोपवावी लागेल. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय सांघिक 5वं षटक तर वैयक्तिक 2रं षटक हाताळलं जात आहे ते मिस्टर अमित काराने या गोलंदाजाकडनं. उजव्या यष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी सुरेख यष्टीरक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. यष्टींच्या मागे तो मिस्टर कौस्तुभ मसूरकर निर्धाव चेंडूने सांगत होते ही अमित याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. 5वं षटक प्रगतीपथावर जी सातेरी मोर्ले क्रिकेट संघाने मनात गृहीत धरलेली धावसंख्या अपेक्षित धावफलकावरती उभारली जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी फटका हा मिस टाइम होतोय. झेल टिपण्याची नामी संधी तर डीप लॉंग ऑफला एक सुरेख झेल सिपला जातोय. स्क्रीनवरती येतोय तो मिस्टर प्रथमेश राहुल आणि 3रा हादरा बसतोय तो श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाला. निराश आणि हताश मनाने मिस्टर पांडुरंग चिरमुलेची ही खेळी समाप्त होताना दिसते. 2 सलामीवीर हे माघारी परतल्यानंतर फलंदाजीची धुरा रोहित घाडी आणि त्याच्या साथीला कोकण 9 प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण अनुभवतो. या पर्वामध्ये या स्पर्धेचा आजचा तिसऱ्या दिवसातील ही दुपारच्या सत्रातील ही दुसरी लढत या 2 संघादरम्यान ही खून गाठ खऱ्या अर्थाने बांधली गेली ती टोपेला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. स्ट्राइक एंडवरती रोहित घाडी हा फलंदाज पाहायला मिळतोय तर त्याचा संघ साथीदार हा नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने तो सोमेश मांजरेकर. रोहित आणि सोमेश ही मधल्या फळीतील जोडी मैदानावरती ज्या जोडीवरती खूप काहीच अवलंबून असेल ते श्री सातेरी मोर्ली क्रिकेट संघाचं इथून किती धावांपर्यंत मजल मारून देईल जो धावांचा मनोरा उभा केला जाईल तो सातेरी मोर्ली क्रिकेट संघाचा. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू
रोहित साठी तो यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट फाईल लेगला क्षेत्ररक्षण. एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धावसंख्येने बऱ्याच वेळा रेंगाळलेली धावसंख्या ही 32. 3 गड्यांच्या मोबदल्यात डावाची सुरुवात पाहायला मिळते ती सातेरी मोर्ले क्रिकेट संघाची. अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ग्रामीण भागातील हे सर्व खेळाडू. मात्र आज हे टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय ते टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. कुठचीही संधी ही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दिली जात नाही. हात खोलण्याची मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवलं आणि कमी धावसंख्या ही धावफलकावरती 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ. यावेळी डीप अलंग द कार्पेटचा फटका, चेंडू येतोय डीप लॉंगनच्या दिशेने. प्रथमेश राऊळ स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ती अचूक फेक ही यष्टीरक्षक कौस्तुभ मसूरकरकडे होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली ती 33 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 33 धावा प्रति षटकांमध्ये 6 धावांची सरासरी ही पाहायला मिळतंय. मात्र निर्णायक एक षटक ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी. त्या डेथ ओव्हरला कुठचा गोलंदाज ती जोखीम पत्करून एक किफायतीदार गोलंदाजी करतोय की त्या डेथ ओव्हरला हल्ला चढवण्यात फलंदाज यशस्वी ठरतील. रोहित गाडी त्याच्या साथीला सोमेश मांजरेकर या 2 फलंदाजांना जिद्द त्याचबरोबर क्लास या दोन्ही गोष्टी एकत्र मेळ घालावा लागेल आणि धावांचा डोंगर तो रचला जाईल का. शेवटच्या षटकांमध्ये विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल का की विस्फोटक फलंदाजी धावांसाठी संघर्ष जो पहिल्या 5 षटकांमध्ये पाहिला गेला तो याही षटकांमध्ये सातत्य राखलं जाईल ते प्रथमेश राहुल कडनं. मॅन फ्रॉम देवबाग एरवी श्री स्पोर्ट देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करणारा वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज प्रथमेश राहुल. यावेळी उजव्या यष्टीवरती फलंदाजाला हात खोलण्याची संधी. डीप पॉइंट सीमा रेषेच्या दिशेने आपल्याला एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो 4 धावांसाठी. खापरेश्वर टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सुलभ आणि व्यवस्थित प्रवासासाठी. आपण अवश्य द्या रामेश्वर खापरोबा ट्रॅव्हल्सला भेट द्या. वेगवेगळ्या सहलींचं आपण आयोजन केलं तर नक्कीच आपल्याला कमी अल्पदरात या सगळ्या सुविधा उपलब्ध होतील. मुंबई मालवण अशी डेली सर्व्हिस या ट्रॅव्हल्स कडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळी एक फसवा चेंडू ज्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो यावेळी फसला गेला बाईटच्या स्वरूपात. जी एकेरी धाव निघते ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र ते सातत्य पाहायला मिळालं नाही ते श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं. कारण सातेरी मोर्ले क्रिकेट संघ ज्या फलंदाजीसाठी गृहीत धरला होता जी फलंदाजी अपेक्षित होती त्या फलंदाजीला कुठंतरी व्यसन घातली गेली गोलंदाज साई शिवोली क्रिकेट संघाकडनं. यावेळी थोडासा लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय. एका अचूक टप्प्यावरती चेंडू फेकण्याऐवजी एक वेगाचा वापर करताना मात्र ती लेंथ आणि लाईनवरनं भरकटला गेला. परिणामी अतिरिक्त धावेने 39 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट येणे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झपकन येतोय. चेंडूची फेक ही स्ट्राईक एंडच्या दिशेने तर कौस्तुभ मसूरकर ती फेक त्या चेंडूवरती ताबा मिळवण्यात थोडासा अपयशी ठरतोय. सुदैवी ठरतोय फलंदाज. परिणामी एकेरी धावेचं 13 धावांमध्ये रूपांतर केलं गेलं आणि 13 धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या इनिंगची सांगता करणारं षटक एक नवोदित गोलंदाज मात्र कित्येक मोठ्या सामन्यांचा अनुभव मिस्टर दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखालील खेळणारा हा खेळाडू. या गोलंदाजाला कंबर कसावी लागेल ती या डेथ ओव्हरला. यावेळी खराब चेंडू शॉर्ट ऑफ लेन पॉझिशनचा चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. ऑल्ट्रा फ्रिस्टीज हा षटकार पाहायला मिळतोय तो 6 धावांसाठी. ऐन मोक्याच्या क्षणी 6 धावा पाहायला मिळत आहेत. त्या षटकाराचा 6 धावेने सांघिक धावा संख्या वधारली गेली ती 48 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ती विचार विनिमय करावा लागेल तो प्रथमेश राहुल याला. आपली कल्पकता बुद्धीचा वापर करून जी खेळपट्टी गोलंदाजांसाठी आतापर्यंत अनुकूल ठरली त्या खेळपट्टीचा नैसर्गिकरित्या लाभ उठवता आला पाहिजे तो प्रथमेश राहुल याला.
पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट येणे यावेळी गोल्डन स्पॉटवरचा हा अनमोल क्षणी उसळी घेतणारा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने मनोज स्क्रीनवरती येतोय. लेग बाईचा इशारा हा पंचांचा, ज्या एकेरी धावसंख्येने 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. या इनिंगची सांगता करणारं षटक प्रथमेश राहुल हाताळतोय. निर्णायक बहुधा एका चेंडूचा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. तो निर्णायक चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका निघेल का की एका एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल ते मोर्ले क्रिकेट संघाला. याही वेळी फलंदाजाला हात खोलण्याची संधी, कव्हरच्या दिशेने राहुल द्रविड याची आठवण करून देणारा कव्हर ड्राईव्हचा सुरेख फटका जो पाहायला मिळतोय. RK इलेक्ट्रॉनिक्स हा सुपर चौकार, ज्या चौकाराच्या साह्याने सांघिक अर्धशतक हे फलकावर लागलंय ते सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं 55 धावा धावफलकावरती आणि 56 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ते दुसरे विनिंग मध्ये श्री साई शिवलिम क्रिकेट संघ पहिल्या 5 षटकांवरती अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. गोलंदाजांनी आपली प्रतिभा उंचावली, मक्तेदारी सिद्ध केली. मात्र या मैदानावरती आपल्याला तो कह्याच वर्तवला गेला होता. कोकणचं नंबर 1 चॅनल आपण नक्कीच सबस्क्राईब करा. जे अजूनही कुठच्या प्रेक्षकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण अनुभवतो. ज्या पर्वामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या अनुभवता आल्या. कोकण नाऊ नॅशनल चेस ओपन टुर्नामेंट आणि ही पुरस्कृत केली गेली ती ऍडमिशन यांच्याकडनं. कोकण नाऊ नॅशनल कॅरम ओपन टुर्नामेंट आणि याचे पुरस्कर्ते आहेत ते गाया ॲग्रीटेक. मॅन ऑफ द सिरीज साठी नगद राशी 25,000 ऍडमिशन पुरस्कृत. आणि आधुनिक शैक्षणिक क्रांती अर्थात डिजिटल एज्युकेशन रिव्होल्युशन साठी जे फ्रँचायझीसाठी इच्छुक असतील त्यांनी लवकर मेल करा info@admissionsindia.com वरती. अशी वेगवेगळी आजच्या दिवशी आपल्याला घोषणा पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या ढंगात नीटनेटक्या रंगात ही कोकण नाऊ प्रीमियर लीग, कोकणचं अग्रगण्य चॅनल, कोकणच्या लाल मातीतील हे नंबर 1 चॅनल कोकण नाऊ प्रीमियर लीग. या सामन्यातील दुसऱ्या विनिंगचा खेळ आता थोड्या वेळात सुरू होईल. मायक्रोफोनवरती आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक समीरजी पांढरे मायक्रोफोन वरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊलकर माझ्या शब्दकोशांना इथं पूर्ण विराम देतोय. धन्यवाद देऊलकर सर. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ, संपादक सन्मान्य विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेली ॲडमिशन ग्रुपने प्रायोजित केलेली सहप्रायोजकत्व इलाइगो बाईक यांच्या संयुक्त विद्यमानं कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही नवनवीन प्रयोग हाताळतोय ते आपण पाहतोय. हे स्पर्धा म्हणजे नाविन्याने नटलेली स्पर्धा. ही निश्चितपणे त्याचा बोलबाला हा झालाय आणि जो बोलबाला झालाय त्या बोलबालीला कुठेतरी तयार लावू न देता या ठिकाणी तो बोलबाला अखंडित सुरू करताना प्रेक्षक वर्ग जे यूट्यूबच्या माध्यमातून कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत त्या प्रेक्षक वर्गांना सामन्यातील विजेता संघ कोणता ठरेल हे त्यांचं मत आजमावण्यासाठी पोलचं या ठिकाणी नियोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलंय. म्हणजे आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपले विचार प्रेक्षक वर्ग हे पोहोचवत होते. मात्र त्यांच्या मनात काय चाललंय, क्रिकेटचं ज्ञान त्यांचं हे कोणत्या संघाच्या बाजूनं कल देते हे जाणून घेण्यासाठी पोलचंही या ठिकाणी नियोजन या स्पर्धेतनं आपल्याला दिसतंय. यातूनच या स्पर्धेचा दर्जा काय आहे हे निश्चितपणे सिद्ध होईल. पोल या ठिकाणी सुरू झालाय. साई क्रिकेटर शिवलिमला 12% तर सातेरी मोर्ले क्रिकेट संघाच्या बाजूनं तब्बल 88% प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाय. अर्थात इनिंग
सुरू होण्याच्या पूर्वीचे हे अंदाज बांधले गेले आहेत आणि प्रेक्षक वर्गाने जो अंदाज बांधलाय त्याच्या दिशेनं हा सामना होतोय की नाही हे पाहायचं आहे. गोलंदाज गोपाळ गवस मोर्ले संघाच्या वतीनं प्राथमिक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय, तर समोर आहे फलंदाज कौस्तुभ मसूरकर. हा स्ट्राईकला. कोकणनाव सुपर ओव्हर, एक षटक निश्चितपणे नाविन्यानं नटलेलं असं षटक या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या षटकामध्ये सर्व खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर स्वतःसाठी जागा द्यायची होती ती कौस्तुभला, चेंडू टोलवायचा होता, तो डीप लॉंग लेगला. फटका फसतोय, अंदाज चुकतोय, चेंडू पॅडला स्पर्श करतोय, लेग बाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात धावांच्या पाठलागीचा श्री गणेशा होतोय तो शिवोलीम गोवा क्रिकेट संघाकडनं. 56 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर 1 धाव बिनबाद. तुषार सकपाळ हा नवीन फलंदाज पंचांकडनं गार्ड घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोपाळ गवस याचा फिरकी पद्धतीचा मारा. गोवा राज्यात काही खेळाडूंची जी गणना होते त्या गणनेत अग्रक्रमाने फिरकी गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती तो गोपाळ गवस. यावेळी त्याचा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा वळसा घेणारा, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा फलंदाजासमोर चेंडू टोलवावा की सोडून द्यावा हा द्विधा अवस्थेतला प्रश्न निर्माण करणारा. अखेर या ठिकाणी निर्धाव गणला जातोय व धावफलक या ठिकाणी स्थिरावला जातोय. तो 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज मात्र 1 धाव. परत एकदा यापूर्वीच्या चेंडूची री ओढली जाते. फिरकी गोलंदाजी ही फलंदाजाचा दर्जा या ठिकाणी हाताळताना दिसते. फलंदाजाची कसोटी या मैदानावर गोपाळ गवस घेताना दिसतोय आणि त्याच्या फिरकीच्या मोहजालात पूर्णपणे अडकला जातोय. तो फलंदाजी करणारा शिवोलीम गोवा क्रिकेट संघ 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज नाममात्र एकेरी धाव 56 धावांचा पाठलाग करताना. तर एकदा पंचांच्या डाव्या हाताकडनं पंच मंगेश्वरी यांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय तो गोपाळ गवस. बॅकफुटला गेला होता, स्वतःसाठी जागा केली होती ती तुषार सकपाळनं. मनाजोगा फटका तर त्याच्या बॅटमधनं येत नाही, चेंडू बॅटला स्पर्श करतोय, शॉट थर्डमॅनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावीने तुषार स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 2 धावांवर. 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज सावध संथ अशी सुरुवात. 56 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2 धावा. फिरकीची गोलंदाजीचा करिश्मा आपल्या समोर हा गोपाळ गवसकडनं आपल्या पहिल्या षटकाची सांगता करण्यासाठी गोपाळ गवस हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. कौस्तुभ स्वतःसाठी जागा करतोय, इनसाइड आउट पद्धतीनं त्यानं फटका निघतोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय व ऍडमिशन चौकार पहिला वहिला या इनिंग मधील कौस्तुभ मसूरकरच्या बॅटमधनं निघत पहिल्या षटकात या ठिकाणी निघतायत त्या 6 धावा. 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज गोलंदाज गोपाळ गवस आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. तर 4 धावांवर कौस्तुभ मसूरकर एका चौकारच्या सहाय्याने त्याला सामोरं जाईल यात तीळ मात्र शंका नाही. बिनबाद 6 धावा लक्ष गाठायचं आहे ते 56 धावांचं. गोलंदाज गोपाळ गवस आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता मात्र फिरकीने चकवा परत एकदा दिला जातोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. निर्धाव चेंडूनं गोपाळ गवस आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकाची सांगता करतोय. त्या षटकामध्ये तो 5 धावा केवळ नाममात्र खर्च करतोय. 56 धावांचं लक्ष निर्धारित 6 षटकात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर. गोलंदाजीत तर निश्चितपणे बदल होईल यात कोणतीही शंका नाही. छोट्या चणीचा गुणवान असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू ज्याची फलंदाजी आज काही पाहायला मिळाली नाही, मात्र गोलंदाजी करताना एक धारदार गोलंदाजी ज्यानं पहिल्या सामन्यात केली तो अरविंद नेमेळकर. छोट्या चणीचा मात्र गुणवत्तेने ठासून भरलेला सिंधुदुर्गचा आणखी एक प्रतिभाशाली खेळाडू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो तुषार सकपाळ, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज कौस्तुभ मसूरकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 धावा बिनबाद 56 धावांचा पाठलाग करताना. या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असलेली इलयगो बाई कशी असेल हे आपण पाहू शकता स्क्रीनवर. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका मारता क्षणी एकेरी धावेसाठी साथ दिली होती. ती साथ धोक्याची घंटा होऊ शकली असते मात्र कोणताही प्रतिसाद नॉन स्ट्राईक कडनं येत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय व निर्धाव चेंडूनं या ठिकाणी आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय तो गोलंदाज या ठिकाणी नेमेळकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी दुसरं षटक हाताळताना या भव्य दिव्य अशा मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावरनं.
उजव्या यष्टीवरचा चेंडू, हलकेच दिशा दिली जाते, चेंडू जातोय तो कव्हर पॉइंटला, शॉर्ट कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडूची फेक करण्याचा पवित्रा घेतोय. एकेरी धाव ही तुषार सकपाळच्या खाती जमा होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 7 धावांवर. एका बाजूनं शिफ्ट अँकर तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक अशा मिश्रित फलंदाजीचं या ठिकाणी प्रात्यक्षिक घडवताना दिसतोय तो शिवोलीम गोवा क्रिकेट संघ. त्यांचा मनसुबा 56 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा. मात्र फलंदाजांनी जी कामगिरी केली त्या कामगिरीला निराशेत परावर्तित करायचं नाही, तर पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीनं विजयश्री संपादन केले त्याच पद्धतीनं याही सामन्यात भरीव कामगिरी करायची असा बुलंद इशारा दिसतोय श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचा. गोलंदाजी करताना गोलंदाज अरविंद नेमेळकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं म्हणजे पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज. तर कौस्तुभसाठी फटका टोलवायचा होता, परत एकदा स्वतःसाठी जागा करत खास करणं ऑन साईडला फटकेबाजी माझी ही वाखाणण्याजोगी आहे असा आत्मविश्वास आहे तो अर्थातच या ठिकाणी कौस्तुभला. मात्र गोलंदाज सांगतोय की जो तुझा आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाला तडा देणारी कामगिरी मी करीन आणि मोठ्या फटक्यांपासून तुला मी वंचित ठेवेन. 7 धावा बिनबाद 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ हा समाप्त. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वारंवार मारा हा उजव्या यष्टी बाहेरच्या चेंडूचा आणि एकाच बाजूला म्हणजे ऑन साईडला मोठे फटके मारण्यात त्या ठिकाणी कल दिसतोय, विश्वास दिसतोय. तर कौस्तुभ मसूरकरचा वारंवार चेंडू निर्धाव गणले जात आहेत. कोठे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना अडचण नाही, फलंदाजी मनमुराद होऊ शकते. म्हणजे विकेटच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्यास या ठिकाणी निश्चितपणे फलंदाजला पोषक असं हे मैदान मालवणचं टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड. यावेळी फटका टोलवायचा होता तो डीबेक्सचा कव्हरला, फटका फसतोय, प्रयत्न चुकतोय, बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी अरविंद नेमेळकर याचा गणला जातोय. पहिल्या वेळेला षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज अरविंद नेमेळकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. तर नाम मात्र 7 धावा या धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र संगम होतोय, मात्र हा संगम चेंडूचा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती झेल देण्यास प्रवृत्त करतोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक गोपाळ गवस एक साधा सोपा झेल टिपतोय. बराच वेळ चाचपडत खेळी करणारा कौस्तुभ मसूरकर हा मोठ्या फटक्याच्या आहारी जातोय, झेलचित होतोय व पहिला हादरा शिवोलीम गोवा क्रिकेट संघाला बसत 56 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाच्या अखेर 1 गडी बाद 7 अशी त्यांची अवस्था ही धावफलकावर. 7 चेंडू नाममात्र 4 धावा एका चौकाराच्या सहाय्यानं असं कौस्तुभचं फलंदाजीचं पृथक्करण. तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी तुषार सकपाळही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी धीम्या गतीनं फटकेबाजी करतोय. 5 चेंडूंवर नाममात्र 2 धावा. नवीन फलंदाज मैदानावर जातोय कौस्तुभ याची जागा घेण्यासाठी, तो म्हणजे सचिन आचरेकर. मालवण तालुक्यातील प्रतिभाशाली खेळाडूंच्या चमूत या ठिकाणी शिवोलीम गोवा क्रिकेट संघ खेळताना दिसतोय व कौतुकास पात्र अशी झुंज देताना दिसतोय. नावानं मोठे असलेल्या खेळाडूंपेक्षा कृतीनं आम्ही या मैदानावर निश्चितपणे दर्जेदार असा खेळ करू आणि आश्चर्याचा धक्का देऊ असा कानवंत कर्णधारानं दिलेला घेऊन मैदानावर उतरताना या ठिकाणी 55 धावांपर्यंत रोखलं. 56 धावांचं उद्दिष्ट ठेवत 2 षटकांमध्ये 7 धावा ह्या जमवल्या आहेत. ओव्हरपिच चेंडू, फटका निघतोय, चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. कव्हर पॉईंट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, वाखाणण्याजोगी फेक करतोय व मध्यंतरीच्या काळामध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर तुषार व त्याचा साथीदार सचिन हा एकेरी धावेचं आव्हान हे दुहेरी धावेत लिलया पूर्ण करत 2 महत्वपूर्ण धावांची जोड ही शिवोलीम गोवा क्रिकेट संघाच्या खाती घालतोय. 9 धावा एका कार्याच्या मोबदल्यात तुषार सकपाळ. 6 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षक रोरशनीची पाहणी करतोय, कुठे मला मोठे फटके मारता येतील याचा बेत आखतोय आणि गोलंदाज या ठिकाणी साईश जोरे याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तो सज्ज होतोय. परत एकदा फटका निघतोय, चेंडू निघतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. परत एकदा वाखाणण्याजोगी तत्परतेनं फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं होतंय. मात्र 2 फलंदाजांमध्ये असलेला अचूक ताळमेळ एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतोय. दरम्यान गोलंदाजी करताना साहिल शोरेचा थोडासा तोल जातोय. जे मर्यादितं या ठिकाणी बंधन आहे त्या बंधनाचं तो उल्लंघन करतोय आणि त्यामुळेच की काय पंच मंगेश तुरी नो बॉलची घोषणा करतायत. आणि नो बॉल म्हणजे थोडीशी जखम आणि त्या जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर त्या चेंडूवर फ्री हिट मारण्याची सुसंधी ही फलंदाजाला.
फटका मोठा काही निघत नाही, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसरी धाव घेण्याचा इरादा होता, मात्र पाहिलं जातंय की क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. फ्री हिटच्या चेंडूवर एक मात्र धावचीतचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी फलंदाज सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे अनाठाई विकेट गमवायची नाही, प्रतिस्पर्धी संघाला वरचढ होऊ द्यायचं नाही. एकेरी धावेवर समाधान मानतोय तो तुषार, ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय, अर्थातच 13 धावा. साई सोरे मात्र सावरतोय स्वतःला, फलंदाजाचा कच्चा दुवा हेरतोय. मोठा फटका मारणारा फलंदाज या ठिकाणी सचिन, याला तो चकवतोय व यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू परावर्तित झाल्यानंतर परत एकदा नव्या जोमानं, नव्या उत्साहानं या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी तो स्वतःला सिद्ध करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. गोलंदाजच्या डोक्यावरनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग अचूक साध्य होत नाही. एकेरी धाव निघते, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय, निश्चित फायदा दुहेरी धावात होतोय. 2 महत्वपूर्ण धावांची जोड मिळते ती फलंदाजाला, 2 महत्वपूर्ण धावा निघतायत. त्या अर्थातच या ठिकाणी शिवोलीम गोवा क्रिकेट संघासाठी ज्या दुहेरी धावांनी तब्बल 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर, विजयी लक्ष 56 धावांचं निर्धारित 6 षटकात. यावेळी मात्र संगम होतोय, फटका मिड विकेटच्या दिशेनं निघतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न रंजन केनी करतोय, रंजनला चकवून चेंडूवर जोपर्यंत गोपाळ गवस ताबा मिळवतोय, थेट अशी फेक करतोय गोलंदाज साईशच्या दिशेनं. 2 धावा ह्या सचिनच्या खाती सहजगत्या जमा होताना 17 अशी धावसंख्या धावफलकावर परावर्तित झालेली दिसते. ती शिवोलीम गोवा संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करताना. साई शोरे आपल्या स्क्रीनवर दिसतोय. यावेळी मात्र चाबुकशाह फटका ज्याला म्हटला जातो, रिव्हर्स स्वीपचा बरखुबीने वापर करतोय तो सचिन. मधल्या यष्टीवरच्या चेंडूला रिव्हर्स स्वीपच्या कल्पक फटक्याने चौकारात परावर्तित केलं जात आहे. ऍडमिशन चौकार निघतोय तो फलंदाज सचिनच्या खाती. 4 महत्वपूर्ण धावा निघतायत. त्या अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या शिवोलीम गोवा क्रिकेट संघाच्या खाती 3 षटकांची यशस्वी सांगता एका नेत्रदीपक फटक्याने चौकारानं होते. 3 षटकांच्या सांगतेखेरीज 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता 3 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 18 चेंडूंचा, व या 18 चेंडूंवर आता जिंकण्यासाठी आवश्यकता ही 35 धावांची येऊन ठेपते. अतिशय दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. मात्र क्रिकेटवर अवलंबून न राहता अनेक क्रीडापयोगी तसेच सामाजिक उपयोगी कला क्षेत्रात अग्रगण्य भरारी ही कोकण नाव चॅनलने घेतली आहे. आणि सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळांवर भर देत या ठिकाणी नॅशनल ओपन कॅरम ची स्पर्धा तसेच चेसची स्पर्धा यांचं जे आयोजन करण्यात आलं आहे त्यांचं थेट प्रेक्षेपण या ठिकाणी या चॅनलवरनं होईल. ॲडमिशन पुरस्कृत चेस स्पर्धा, तर या ठिकाणी गाला ॲग्रिटेक पुरस्कृत भव्य दिव्य अशी कॅरम स्पर्धा, या 2 स्पर्धांचं थेट प्रेक्षेपणही कोकण नाऊच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. म्हणजे केवळ सांघिक खेळावर भर न देता वैयक्तिक खेळातही काय दम आहे हे संपूर्ण अखिल विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न हा कोकण नाऊ या चॅनलला, आणि त्याचं सर्व श्रेय दिलं पाहिजे ते संचालक सन्माननीय विकासजी गावकर यांच्या कल्पक अशा बुद्धिमत्तेला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक या ठिकाणी 21 धावा. गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय तो गोपाळ गवस. फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅट्समन चॉईस पॉवर प्ले घेण्याची संधी ही 2ऱ्या षटकापासून 5व्या षटकापर्यंत फलंदाजांची अंधुकशी आशा मोठे फटके मारण्याची, क्षेत्ररक्षण गृहरचनेवर या ठिकाणी काही निर्बंध आणण्याची संधी, ती संधी स्वीकारली जाते. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा नेमका इशारा पंचांचा येतोय तो समालोचन कक्षाकडे. ज्या षटकामध्ये केवळ 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून ठेवण्याची मुभा, आणि या क्षेत्ररक्षण गृहरचनेत आपल्या संघाचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो फिरकीचा चातुकार गोपाळ गवस. वैयक्तिक कोट्यातील 2रं व संघासाठी महत्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण गृहरचना. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 खेळाडू, 1 डीप मिड विकेटला, 1 डीप स्क्वेअर लेगला, हे 3 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक, तर बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड रेषेमध्ये संभाव्य एकेरी धाव रोखण्यासाठी हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोर्ले क्रिकेट संघाच्या वतीनं
हा टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन मारायचा होता, फटका फसतोय. मात्र सुदैवाची जी साथ फलंदाजाला मिळते त्यामुळे दोन क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध चेंडू जातोय आणि त्यामुळेच नाममात्र एकेरी धाव ही तुषार सकपाळ याच्या खाती पडते आणि पथ्यावर पडते. ती अर्थातच शिवोलीम गोवा क्रिकेट संघाच्या 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक या मैदानावर प्रगतीपथावर. विजयी लक्ष हे तब्बल 56 धावांचं निर्धारित 6 षटकात. सचिन आचरेकर 3 चेंडूंवर तब्बल 8 धावा कुटतोय. आशेची अंदुकशी लहर उठते ती शिवोलीम गोवा क्रिकेट संघाच्या गोटात आणि ही लहर निश्चितपणे उमटवणं गरजेचं, कारण गोलंदाज वरचढ ठरतायत आणि कुठेतरी गोलंदाजांना विचार मंथन करण्यास प्रवृत्त करायचं असेल तर आक्रमक फटकेबाजीशिवाय तरणोपाय नाही. फटका निघतोय, फटका जातोय, तो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय की काय असं वाटत होतं. मात्र पूर्वानुमान डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाचं सुरेख असं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करतोय. त्याहून नेत्रदीपक अशी त्याची परती होते. धावबादचा इशारा तर पंचांकडनं होतोय व या चेंडूवर सर्व काही क्रिकेटच्या घटना ह्या पाहायला मिळत आहेत ते या मैदानावर. सचिनकडनं फटका सुरेख, फटका बराच वेळ हवेत होता, जवळपास सीमारेषेला चेंडू गवसणी घालतोय असं वाटत होतं. मात्र डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुरेख असं पूर्वानुमान लावतोय. संभाव्य षटकाराच्या दिशेनं आगेकूच करणाऱ्या चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये अडवतोय व नुसतं अडवत नाही तर आपल्या अचूक अशा फेकीच्या जोरावर धोकादायक असा फलंदाज सचिन याला वैयक्तिक 9 धावांवर माघारी परतावं लागतंय व पर्यायानं दुसरा हादरा सांघिक 23 या धावसंख्येवर बसतोय. तो शिवोलीम गोवा क्रिकेट संघाला 56 धावांचा पाठलाग करताना. नवीन फलंदाज चेतन मालणकर याची वर्णी ही लागते शिवोलीम गोवा क्रिकेट संघासाठी. 23 धावा 2 गडी बाद 57 हे विजयी उद्दिष्ट गाठायचं आहे. स्पर्धेमध्ये आव्हान तर जिवंत ठेवायचं असेल तर. मात्र दुसऱ्या बाजूनं पहिल्या विजयानं जो आत्मविश्वास प्राप्त झालाय श्री सातेरी मोरलेम क्रिकेट संघाचा, त्या आत्मविश्वासानं आणखी दुरावलेली भरीव कामगिरी, सांघिक कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना गोपाळ गवस व त्याचे सर्व 10 शिलेदार ही वाखाणण्याजोगी कामगिरी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व फलंदाजी या त्रय वर्गात करताना दिसत आहेत. सुरेगाचा वळसा घेणारा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू निर्धाव गणला जातोय. या चेंडूवर नेमकं काय करावं याचा ठांगपत्ता चेतन मालणकरला लागत नाही, पण निर्धाव चेंडूसह धावफलक स्थिरावला जातोय. तो 23 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटला जातोय, देखण्या फटका टोलवला जातोय. मात्र डी बॅक्सचा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण स्क्रीनवर पाहू शकतो. तत्परतेनं चेंडू अडवून चेंडूची फेक वाखाणण्याजोगी गोलंदाज गोपाळ गवसच्या दिशेनं. नाममात्र एकेर धाव फलंदाज चेतनच्या खाती. एकेर धावेने चेतन स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय. 24 धावांवर 4थं षटक प्रगतीपथावर ते या सामन्यातील. 24 धावा 2 गडी बाद. बॅकफुटला जाऊन देखण्या असा स्क्वेअर कटचा फटका. लेदर बॉल क्रिकेट आपण नेहमी पाहतो त्या लेदर बॉल क्रिकेटच्या शैलीतील स्क्वेअर कटचा फटका. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. हा छोट्या चणीचा मात्र कल्पकतेनं नटलेला फलंदाज हा अर्थातच या ठिकाणी तुषार सकपाळ साध्य करताना दिसतोय. 4 धावा तुषारच्या खाती जमा होत आहेत व या चौकारानं धावफलक पुढे सरकतोय. तो तब्बल 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करताना. विजयाचं निम्म उद्दिष्ट 4थ्या षटकात गाठलं जातंय. मात्र अजूनही निम्म उद्दिष्ट हे बाकी. मात्र कमी चेंडूंचा अवधी हा शेष या ठिकाणी शिवोलीम गोवा क्रिकेट संघासाठी. 28 धावा 2 गडी बाद. स्लॉट स्वीपचा फटका टोलवायचा होता, फटका मनाजोगा येत नाही. चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. एकेर धाव निघते, तुषार सकपाळच्या खाती जमा होते. ज्या एकेर धावेने 4थं षटक या डावातील समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. जवळपास प्रति षटकामागे 7 धावांपेक्षा किंचितशी जास्त धावगती राखत 29 धावांपर्यंत मजल मारली जाते. ती शिवोलीम गोवा क्रिकेट संघाच्या वतीनं 57 या धावसंख्येचा पाठलाग करताना. आता 27 धावांची अजूनही गरज येऊन ठेपते व नाममात्र 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ हा बाकी.
12 चेंडू 27 धावा. फलंदाजांना आपली किमया साध्य करावी लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील. मात्र मोठे फटके जे फलंदाजांच्या दृष्टिकोनातनं अति महत्त्वपूर्ण, ते मोठे फटके मी सहजासहजी टोलवू देणार नाही. तर ज्या तरुणांना माझ्या सहकाऱ्यांनी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी टिच्चून मारा करेन. एक एक धावेसाठी संघर्ष करण्यास फलंदाजांना प्रवृत्त करेन. या इराद्यानं गोलंदाज अरविंद नेमळेकर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकताना सुरेख असा इनसाइड आउट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरचा फटका. चेंडू जातो तो डीप पॉइंट सीमारेषे जवळ. चकवा देतोय चेंडू. तो क्षेत्ररक्षकाला, क्षेत्ररक्षक निश्चितपणे चकतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय व या 4 धावांनी धावफलक पुढे निश्चितपणे सरकतोय. तो 33 धावांवर 57 धावांचा पाठलाग करताना आता 23 धावांची गरज येऊन ठेपते व 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. 11 चेंडू 23 धावा. सामना चुरशीचा होतोय. सामना रंगतदार अशा अवस्थेत येऊन पोहोचतोय. गोलंदाज अरविंद नेमळेकर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. यावेळी मात्र पूर्णतः अंदाज चुकला जातोय तो तुषार सकपाळचा. यष्टीमागे फलंदाजाला धावचित करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा. मात्र जोपर्यंत फेक येते थोडासा निर्णय संशयास्पद पंचांना वाटतोय आणि संशयाचा फायदा या ठिकाणी कुणाला द्यावा यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी हातवारा केला जातोय. तिसरा पंच काय निर्णय देत आहेत या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहून याकडे मात्र सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा ह्या खिळलेल्या दिसत आहेत मैदानावर. या ठिकाणी तिसरे पंचांशी या ठिकाणी सल्ला मसलत केली जाते. वारंवार ॲक्शन रिप्ले पाहिला जातोय. नेमकं या मैदानावर काय घडलंय? फेक यष्ट्यांचा वेध घेणारी यष्टीरक्षकाची या ठिकाणी निर्णय काय येतोय हे पाहणं गरजेचं आहे. पंच परत एकदा खातरजमा करतायत. कॅमेरा झूम करून या ठिकाणी खात्री देत आहेत या ठिकाणी की निर्णय या ठिकाणी काय व्हावा व आकाशाकडे पंचांचं बोट जाते. म्हणजे जो धोक्याची घंटा या ठिकाणी तुषार सकपाळसाठी होती ती धोक्याची घंटा अखेर यशस्वीतेच या ठिकाणी सांगत येत जाते व बराच वेळ या ठिकाणी खातरजमा पंच करतायत. तिसऱ्या पंचांचा जो आसरा मैदानी पंचांनी घेतला होता निश्चितपणे तिसऱ्या पंचांकडे परावर्तित करण्याजोगा हा निर्णय होता आणि बराच वेळ वारंवार या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहत या ठिकाणी काही इंचाने या ठिकाणी मागे राहतोय तो फलंदाज तुषार सकपाळ. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत व तो धावचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. तिसऱ्या कडीच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 33 अशी असताना निर्दोष अशी पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि ती निर्दोष ठरणारी पंचगिरी अधिकाधिक प्रभावी व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. तो कोकण 9 चॅनल पुरस्कृत भव्य दिव्य अशी कोकण 9 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेचं जे आकर्षण आहे ते आकर्षण म्हणजे ज्या ज्यावेळी कठीण परिस्थिती मैदानावर उद्भवते त्या कठीण परिस्थितीनं मार्गक्रमण करण्यासाठी पंच तिसऱ्या पंचांचा आधार घेऊ शकतात आणि त्याच नियमाला अनुसरून पंच तिसऱ्या पंचांचा आधार घेत आहेत. फलंदाज धावचित झालाय यावर शिक्कामोर्तब होतंय. नवीन फलंदाज मनोज याची वर्णीही लागते. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रूवर झेल टिपण्याची संधी. झेल टिपला जातोय. आल्या पावली मनोजला माघारी परतावं लागतंय. चौथा हादरा शिवोलीम गोवा क्रिकेट संघाला. 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कोकणच्या लाल मातीतील कोकणचं नंबर 1 चॅनेल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर बाय इलायगो कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. अनेक अनंत अडचणी या स्पर्धेच्या सुरुवातीला आल्या होत्या. त्या अनंत अडथळ्यांना या ठिकाणी यशस्वीरित्या पार करत ही स्पर्धा यशस्वीतेकडे नेण्याचं पूर्णतः श्रेय दिलं पाहिजे ते सन्माननीय विकासजी गावकरेंना जे कोकण 9चे संचालक आहेत आणि या ठिकाणी
ऍडमिशन पॉवर बाय को पॉवर्ड बाय इलायगो यांच्या संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून कोकण नावची पूर्ण टीम सन्माननीय विकासजी गावकर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत करते आणि त्याच मेहनतीचं फलित म्हणून आज हजारो प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेशी आमच्याशी जोडले गेलेले दिसत आहेत. प्रत्येकदा मैदानावर येऊया. गोलंदाज सज्ज होते तो अरविंद नेमळेकर. फटका टोलवायचा होता, असफल ठरतोय. यष्टिरक्षकाच्या हाती झेल उडतोय, झेल टिपला जातोय व फलंदाज या ठिकाणी माघारी परतला जातोय. तो अर्थातच चेतन मालणकर. अखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कटचा प्रयत्न फसतोय, झेल टिपला जातोय आणि खऱ्या अर्थानं आता या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक संपादित केली जाते ती अरविंद नेमळेकर याच्या कर्वी. पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली होती, अर्थात तो फलंदाज धावबाद झाला होता. त्यानंतर सलग 2 चेंडूंवर 2 सफलता आणि जी तिसरी सफलता त्याला साथ देत होती, त्याला प्रतिसाद मिळतोय सुरेख अशा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर व अरविंद नेमळेकर या स्पर्धेतील तिसरी विकेट हॅट्रिक साध्य करण्यात यशस्वीता प्राप्त करतोय. यापूर्वी कालच्या दिवशी पहिल्या दिवशी आपण पाहिलं अंकुश बांबार्डेकरनं विकेट हॅट्रिक साध्य केली होती. त्यानंतर काल एक विकेट हॅट्रिक झाली आणि त्यानंतर आज या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अरविंद नेमळेकर हा सिंधुदुर्ग क्रिकेटचा एक सितारा आपलं नाव सोडतोय, आपली छाप सोडतोय. व विकेट हॅट्रिक हे साध्य केली जाते. बॅकफुटला जातोय, सुरेख असा पंचचा फटका टोलवतोय, चेंडू जातोय तो डीप कव्हर पॉइंटला. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सहा गडी बाद 34 रामेश्वर बॉयज आरोंदा या संघाच्या कॅप्टननी प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे टॉससाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश नाईक डावखुर हाताचा फिरकी गोलंदाज सज्ज होतोय व समोर आहे तो शिवोलीम गोवा क्रिकेट संघाचा फलंदाज सुकृत जोशी. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, यष्टिरक्षक बहारदार असा झेल टिपतोय. गडी बाद होण्याची शृंखला काही थांबत नाही. एका मागोमाग एक फलंदाजांना जणू काही घाई लागली आहे ती बाद होऊन मैदानाच्या बाहेर परतण्याची. आणि या रस्सीखेचीमध्ये मात्र गोलंदाज वरचढ ठरताना दिसत आहेत व 7वा हादरा बसतोय तो शिवोलीम गोवा क्रिकेट संघाला 34 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. 7 गडी बाद 34 धावा विजयी लक्ष होतं ते 57 धावांचं. कोणी फलंदाज या ठिकाणी प्रतिकार करू शकत नाही, एक मात्र सचिन आचरेकर याचा अपवाद वगळता. फलंदाज नवीन मैदानावर जातोय, जणू काही विजयाची आशा आम्ही सोडली आहे. या आविर्भावात फलंदाजी होताना दिसते ती मैदानावर.
मानसिक हार या ठिकाणी पत्करलेली दिसते. फलंदाजाने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू जमिनीलगत खरंगळत जातोय. तो डीप लॉंग लेगला. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 35 धावांवर. नाममात्र 3 चेंडूंचा औपचारिकतेचा खेळ हा बाकी. फटका निघतोय. फटका सुरेखरित्या मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. प्रत्येकदा आपल्या स्क्रीनवर क्षेत्ररक्षक दिसतोय. चेंडूची फेक करतोय. एकेर धावेवर समाधान मानलं जातंय. ज्या एकेर धावेने या ठिकाणी धावफलक स्थिरावला जातोय तो 36 धावांवर. 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अमित कारणे मोठा फटका मारण्यात पूर्णपणे चकतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. रामेश्वर बॉयज आरोंदा कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. तसंच शिवोलीम गोवा च्या कॅप्टनने मॅच झाल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज सज्ज होता आपल्या बॉलिंग मार्कवर. सो सर्वेश फुलर लेन पद्धतीचा चेंडू हलकेच डीप लॉंग ऑफला टोलवला जातोय. एकेरी धाव मिळेल यात कोणतीही शंका नाही. तब्बल 18 धावांनी बहारदार विजयश्री संपादन करतोय तो श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तसेच कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला त्या शिवोलीम गोवा क्रिकेट संघाचंही मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी आता सामना होईल तो अर्थातच या ठिकाणी रामेश्वर आरोंदा वर्सेस शिवोलीम गोवा या दोन संघादरम्यान. तरी आम्ही विनंती करीत आहोत की श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाच्या कर्णधारानं या ठिकाणी जो प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. कारण वेळेचं बंधन हे अनिवार्य आहे. बॅड लाईटचं कोणतंही अपील आम्ही ग्राह्य धरलं जाणार नाही. अजूनही 2 सामने आजच्या दिवसाचे बाकी आहेत. तरी कृपया आम्ही विनंती करीत आहोत आरोंदा संघाच्या कर्णधाराला की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी जो व्यासपीठ आम्ही उभारलंय त्याच्या दिशेनं यायचंय. तसंच शिवोलीम गोवा संघाच्या कर्णधाराने आपला संघाच्या नायकाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आजच्या दिवसात 2 सामने श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघ जिंकतोय. दोन्ही सामने तो या ठिकाणी जिंकत आजच्या दिवसातील आम्ही प्रबळ दावेदार आहोत असं ठामपणे सांगतोय. मात्र एक सामना अजूनही व्हायचा आहे. दुसऱ्या बाजूनं आरोंदा संघाचा विचार केल्यास या स्पर्धेमध्ये 2 सामने खेळतोय. 1 जय 1 पराजय. तर तिसरा संघ या ठिकाणी सुयश होमस्टे हाही 2 सामने खेळतोय. 1 जय 1 पराजय अशी या गुणतालिकेत त्यांचं नामांकन. म्हणजे एकंदरीत अग्रक्रमांकावर आता आहे 2 सामन्यांमध्ये 2 विजय. तो म्हणजे श्री सातेरी मोर्ले संघ. आणि त्यानंतर त्या 4 गुणांची बरोबरी करण्यात या ठिकाणी आरोंदा संघ यशस्वी रामेश्वर ठरतोय बॉयज की काय, आरोंदा आणि शिवोलीम गोवा यांमध्ये टॉस होतोय की दुसऱ्या बाजूनं आपल्या गुणांचं खातं खोलण्यात यशस्वीता प्राप्त होते की नाही ते पाहायचंय. या ठिकाणी शिवोलीम गोवा संघाला या सामन्याकडे आम्ही नेतोय. शिवोलीम गोवा विरुद्ध श्री रामेश्वर आरोंदा या 2 संघादरम्यानच्या सामन्यात. आरोंदा संघाने टॉस जिंकलाय. तुम्ही काय चूज करणार? क्षेत्ररक्षण. का? बॅट्समन चांगले आहेत, चेसिंग करू शकतात. टॉस हरलेला आहे तुम्ही. क्षेत्ररक्षणाने स्वीकारलेलं आहे. पहिली बॅटिंग करायची तुम्हाला. कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असणार? चांगल्या प्रकारचे बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न असेल. थँक्यू. एकूणच गेले 2 ते 4 दिवस जवळजवळ आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवस ही स्पर्धा चालली आहे. इलेगोने स्पॉन्सरशिप केलंय. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काय सांगाल एकूण स्पर्धेविषयी? सर खूप एक्सायटेड आहे मी. ॲक्च्युली अशा प्रकारच्या स्पर्धांना आम्ही पहिल्यांदाच स्पॉन्सर करतोय. पण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय मार्केटमध्ये, लोक या स्पर्धेला बघतायत, त्याचे व्ह्यूज जे बघतोय पुऱ्या महाराष्ट्रातनं, इवन साऊथ आफ्रिकेतनं बघतायत, दिल्लीतनं बघतायत. त्याचे सगळे रिव्ह्यूज म्हणजे रेवण जेव्हा घरी बसलेलं हे कुठे कुठे काय चाललंय तो चेक करत होता. तो साऊथ आफ्रिका, दिल्ली, पंजाब आणि मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत असं तो सांगत होता. खरंच खूप कौतुक आहे कोकण नावचं ज्या पद्धतीने ही स्पर्धा